नमस्कार, मी प्रियंका भोळे. खानदेशी तडका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत खानदेशी स्टाईल अगदी सोप्या पद्धतीने कैरीचे लोणचे. हे लोणचं तुम्ही कुठल्याही भाजीसोबत किंवा डाळ भातासोबत खाऊ शकतात. हे लोणचं खायला आंबट गोड लागतं आणि हे लोणचं वर्षभर टिकून राहतं. कैरीचे लोणचे बनवण्यासाठी आपल्याला अशी गावरानी कैरी लागणार आहे. ही खूप आंबट कैरी असते आणि ह्या कैऱ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत. तर मी इथे 2 किलो कैरी फोडून घेतलेली आहे. तुम्ही ह्या कैऱ्या घरी सुद्धा फोडू शकतात विळीने. सर्वप्रथम आपल्याला ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, कारण फोडताना वगैरे कोणाचे हात वगैरे लागलेले असतात. त्यासाठी आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहोत. मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घेतले तरी चालेल. धुवून घेतल्यानंतर आता ह्या कैऱ्या आपल्याला वाळत घालायच्या आहेत. घरामध्येच वाळवायच्या आहेत. तुम्ही चादरीवर किंवा कुठल्याही कॉटनच्या कपड्यावर तुम्ही कैऱ्या वाळवून घेऊ शकतात. या प्रकारे आपण घरातच फॅन खाली कैऱ्या वाळवून घेणार आहोत. या कैऱ्या 1 ते 1.5 तास तुम्ही वाळवून घ्यायच्या आहेत. जोपर्यंत आपल्या कैऱ्या वाळतायत तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करून घेऊया. 2 किलो कैरीसाठी आपल्याला लागणार आहे 1 किलो बारीक केलेला गूळ, 400 ग्रॅम शेंगदाणा तेल, 100 ग्रॅम धना पावडर आणि 100 ग्रॅम मोहरी डाळ, 100 ग्रॅम बडीशोप, 50 ग्रॅम हळद, 50 ग्रॅम तिखट, 150 ग्रॅम मीठ. हे जाडं मीठ घ्यायचं आहे. 6 ते 7 आपल्याला तेजपत्ता घ्यायचा आहे. 10 ते 12 आपल्याला मिरी घ्यायची आहे. 10 ते 12 कापूर चणे घ्यायचे आहे. 10 ते 12 लवंग घ्यायचे आहेत. 2 ते 3 दालचिनी घ्यायची आहे. आणि आपल्याला इथे 4 ते 5 आपण ते वेलची सोलून घ्यायची आहेत. डायरेक्ट हे वेलचीचे दाणे सुद्धा मिळतात. आणि आपल्याला थोडं जिरं पण घ्यायचं आहे आणि हिंग घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आपण बडीशोप बारीक करून घेणार आहोत. बारीक करताना पाणी टाकायचं नाहीये. या प्रकारे आपण बडीशोप बारीक करून घेतलेली आहे. आता आपण खडे मसाले बारीक करूया. खडे मसाल्यामध्ये आपल्याला मिरे, लवंग, वेलची, जिरं आणि दालचिनी हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे. यामध्ये मी हिंग सुद्धा बारीक करून घेणार आहे. फक्त तेजपत्ता बारीक करायचं नाहीये. अशा प्रकारे खडा मसाला सुद्धा आपण पूर्ण बारीक करून घेतलेला आहे. आता आपल्याला सगळे मसाले परातीमध्ये व्यवस्थित रचून घ्यायचे आहे. मोहरी डाळ आपण टाकून घेतलेली आहे परातमध्ये. आता मी साईडला धना पावडर टाकते. आता बडीशेप टाकते. त्यानंतर हळद, हळदीच्या बाजूला तिखट टाकते. जे आपण तिखट घेतलेलं आहे ते तिखट नाहीये.
आणि इथे मध्यम भागी आपण जो खडा मसाला बारीक करून घेतलेला आहे तो मसाला टाकते। आता आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत। पातेल्यामध्ये आपण तेल गरम करूया। तेलाला छान वाफ येत नाही तोपर्यंत तेल गरम करायचे। तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण मेथी टाकूया। तेजपत्ता टाकते आणि लवंग टाकते। आता हे गरम झालेलं तेल आपल्याला प्रत्येक मसाल्यावर व्यवस्थित टाकून घ्यायचे आहे चमच्याने। पूर्ण मसाले व्यवस्थित तळले गेले पाहिजे। तेल टाकल्यानंतर आपण याला सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत। आता हे सगळे आपल्याला मसाले एकत्र करून घ्यायचे आहेत। आपला मसाला छान एकत्र झालेला आहे। आता याला आपण पूर्ण थंड करून घ्यायचा आहे। पूर्ण थंड झाल्यावरच तो आपल्याला कैऱ्यांना लावायचा आहे। तर आता आपण फॅन खाली याला थंड करायला ठेवूया। आता आपला मसाला छान थंड झालेला आहे। मसाला लावण्याच्या आधी आपण आपल्या कैऱ्यांना मीठ आणि गूळ लावून ठेवूया। तर मी सर्वप्रथम या कैऱ्यांमध्ये हे जाडं मीठ टाकते। मिठाला आधी आपण छान एकत्र करून घेऊया कैऱ्यांमध्ये। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता आपण यामध्ये गूळ टाकूया। इथे 1 किलो गूळ आहे तो आपण यामध्ये मिक्स करूया। गूळ आपल्याला हवा तसं नंतर घालता येतो। आपल्याला जर गोड आवडत असेल तर तुम्ही अजून त्यात गूळ ॲड करू शकतात। नंतर मुरल्यानंतर आपल्याला कळतं की गूळ किती पाहिजे। पण लोणचं हे आंबट गोड छान लागतं। आता ह्या गुळाला सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण हे सगळे कैऱ्या मसाल्यामध्ये मिक्स करून टाकणार आहोत। आता हा मसाला आपला प्रत्येक कैरीला लागला गेला पाहिजे असं व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे।
अशा प्रकारे सगळ्या कैऱ्यांना मसाला छान लागलेला आहे। आता आपण या कैऱ्या एका पातेल्यामध्ये काढून घेतलेल्या आहे। आता हे आपल्याला असंच 12 तास ठेवायचं आहे। 12 तास ठेवल्यानंतर आपल्या या कैऱ्यांना मिठामुळे आणि गुळामुळे छान पाणी सुटेल आणि तेल सुद्धा येईल आणि नंतर हे तुम्ही बरणीमध्ये सुद्धा भरू शकतात। व्यवस्थित हलवून बरणीमध्ये भरायचं आहे नंतर 12 तासानंतर। आणि बरणीत भरण्याच्या आधी बरणीच्या बुडालाच आपण थोडा हिंग टाकायचा आहे आणि थोडं मीठ टाकायचं आहे आणि नंतर त्यावरतून या कैऱ्या टाकून द्यायच्या आहे। या पद्धतीने केलेलं लोणचं आपलं वर्षभर टिकतं। आणि आता बरणीत जेव्हा आपण भरतो तर बरणीत भरल्यानंतर याला झाकण न लावता असं सुती कापडाने किंवा एखादा मऊ कापडाने बांधून ठेवायचं आहे, जेणेकरून जी हवा असते ती पास होईल। हे लोणचं आपण बरणीत जरी भरलं तरी आपल्याला 8 ते 10 दिवस व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे रोज। आणि 10 दिवसांनंतर तुम्ही नाही हलवलं तरी चालेल, म्हणजे जेव्हा आपण हलवतो तेव्हा आपला जो मसाला असतो गूळ वगैरे तो व्यवस्थित मिक्स झालेला असतो। ही खानदेशी स्टाईल कैरीच्या लोणच्याची रेसिपी तुम्ही सुद्धा ट्राय करा। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।